पन्हाळा तालुक्यातील एका महाविद्यालयामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाघबीळमध्ये तुफान राडा झाला होता। तुफान दगडफेक करत तरुणांनी काठ्यांनी मारहाण करत उच्छाद मांडला होता। या मारहाणीत दोघे जण जखमी झालेत। या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्याद दिल्यानं कोडोली पोलिसांनी 18 तरुणांना अटक केली आहे। पन्हाळा तालुक्यातील पिंपळे इथला प्रथमेश प्रवीण पाटील हा 20 वर्षीय तरुण आपल्या मित्रांसोबत सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान वाघबीळ चौकात टपरीजवळ चहा पिण्यासाठी थांबला होता। यावेळी फुलेवाडी इथला 19 वर्षीय सर्वेश संजय डोंगळे आपल्या मित्रांसमवेत तिथं आला। त्यावेळी दोन्ही गटात जोरदार वाद झाला आणि दोन्ही गटाकडून काठ्या आणि दगडांच्या साह्यानं मारामारी झाली। त्यामध्ये सर्वेश डोंगळे गटातील संकेत डोंगळे यांच्या डाव्या पायाला तर प्रथमेश पाटील गटातील सुशांत नाईक यांच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाली आहे। या मारामारीत 3 दुचाकी फोडण्यात आल्या। याबाबत कोडोली पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यात। यामध्ये प्रथमेश पाटील याच्या फिर्यादीवरून फुलेवाडी इथल्या सर्वेश डोंगळे, संकेत डोंगळे यांच्यासह कोल्हापुरातील ऋषिकेश पाटील, सिद्धेश वीर तसंच पन्हाळा तालुक्यातील गोठे इथल्या श्रेयश पाटील, करवीर तालुक्यातील कुळित्री इथल्या ओमकार शेलार यांना ताब्यात घेतलंय। तर सर्वेश डोंगळे याच्या फिर्यादीवरून पन्हाळा तालुक्यातील जाफळे इथल्या अक्षय सावंत, आदिनाथ पाटील, प्रदीप पाटील, अक्षय मगदूम, अमित संगपाळ, सुशांत नाईक, प्रमोद पाटील, संदीप जगदाळे, वैभव मगदूम, यश जाधव, विशाल सावंत आणि पिंपळे इथल्या प्रथमेश पाटीलसह दोन्ही गटातील एकूण 18 तरुणांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये सर्वेश डोंगळे यांच्या ग्रुपमधील 3 दुचाकीचं मोठं नुकसान झाल्याची तक्रार डोंगळे यांनी दिली आहे। तसंच रियासत अमृततुल्य चहाच्या टपरीवरील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक आणि फौजदार नामदेव दांडगे करतायत।